बाळांनो, आज आपल्याला अष्टांग हृदयमधील पूर्ण चॅप्टरचे आपल्याला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि एससीक्यू आणि एलईक्यूला कोणते पॉईंट्स आहेत ते बघायचे. ओके, तर आपण स्टार्ट करूयात. आता बघा, आयुष्यकामी अध्याय पहिला आहे. त्या अध्यायामधून एलईक्यूचे जर पॉईंट्स म्हणले बाळांनो, तर पहिला आहे आपला फेमस सामान्य विशेष सिद्धांत एक आहे. दुसरा रोग आणि रोगी परीक्षा ज्या कोणत्या आहेत त्या ॲज ए एससीक्यूला पण म्हणून पडू शकतात ह्या. नंतर चिकित्सा चतुष्पाद खूप महत्त्वाचा आहे बाळांनो. चिकित्सा चतुष्पाद, चरक संहिता आणि अष्टांग हृदयचे मिनिंग सेम आहेत, फक्त शब्द थोडे डिफरंट आहेत, तर तेवढे दोघांचे पण कम्पॅरेबल मध्ये करून ठेवा. नंतर व्याधीचं साध्यतो हे पण येऊ शकतं. ओके, तर हे हायलाइटेड एलईक्यूचे पॉईंट आहेत. नंतर एसईक्यूचे पॉईंट बाळांनो, मोस्ट फेमस अष्टांग आयुर्वेद आहे. नंतर त्रिदोष जठराग्नी समन. ओके, चला पुढचा अध्याय कोणता? आता दिनचर्या अध्याय बाळांनो, तसं तर म्हणलं संपूर्णच अध्याय आपल्याला एलईक्यूच्या दृष्टिकोनातून वाचायचे. तर ते एलईक्यूच्या जर दृष्टिकोनातून आपण वाचलं तर त्याचा एसईक्यू पण आपला क्लिअर होऊन जातो. ओके, तर त्याच्यामध्ये संपूर्ण जर अध्याय वर्णन करा म्हणलं बाळांनो, तर पूर्ण म्हणजे ब्राह्म्य मुहूर्ते उत्तिष्ठतेपर्यंत सदवृत्तापर्यंत पूर्ण लिहायचा अध्याय जर म्हणलं तर. ओके, नंतर एसईक्यूच्या पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणलं तर व्यायाम महत्वाचा आहे, अभ्यंग महत्वाचा आहे, नंतर स्नान आणि दंतधावन हे बाळांनो प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस करून आपण सगळे पॉईंट्स काढलेले आहेत, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. नंतर बाळांनो आहे आता ऋतुचर्या म्हणजे काय? एक ऋतू बाळांनो कंपल्सरी एलईक्यूला असतो. ओके, एक ऋतू कंपल्सरी एलईक्यूला असतो आणि हे आदान काळ आणि विसर्ग काळ मधला डिफरन्स. नंतर ऋतू संधी एक महत्वाची आहे आणि हंसोदक ॲज अ चरक पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणून हा महत्वाचा आहे. ओके, एवढं ऋतुचर्यामध्ये लक्षात ठेवा तुम्ही. नंतर बाळांनो आता येतं बघा रोगाणू उत्पादनी अध्याय. आता रोगाणू उत्पादनी अध्यायामध्ये काय? एलईक्यूला जर म्हणलं बाळांनो अधारणीय वेग, सगळे अधारणीय वेग आपल्या टेब्युलर फॉर्म मध्ये व्यवस्थित करा बाळांनो, नाही तर मी आता 2-3 दिवसामध्ये पूर्ण आपलं अष्टांग हृदय जे आहे ते टेब्युलर फॉर्म मध्ये मी तुम्हाला देणारच आहे. ओके, नंतर एसईक्यूला जर म्हणलं धारणीय वेग एसईक्यूला येतात, बऱ्याचदा विचारलेले आहेत. नंतर त्याच्यामध्ये पण अधारणीमध्ये फेमस कोणते आहेत बाळांनो? मल मूत्र छर्दी वेग हे महत्वाचे आहेत. नंतर द्रव्य विज्ञानी अध्यायामध्ये बाळांनो हा कम्पॅरेबल थोडा लेस इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यामध्ये पण शीत जल आणि उष्णदक हे महत्वाचं आहे, एसईक्यूला म्हणून विचारले जातात. त्याच्यानंतर घृत आहे, घृताचे गुणधर्म, मद्य, अष्टविध, क्षीर वगैरे हे टॉपिक विचारले जातात. नंतर काय? अन्नस्वरूप विज्ञानी मध्ये बाळांनो सगळ्यात महत्वाचं कृतान्न वर्ग. त्याच्यामध्ये कृतान्न वर्गामध्ये मंड, पेया, विलिपी ते सगळं त्याचे गुणधर्म वगैरे, त्याच्या पाण्याचं प्रमाण. नंतर शुकधान्य वर्गामध्ये सगळे. नंतर औषधी वर्ग हे बाळांनो महत्वाचा आहे त्याच्यामध्ये. ओके, नंतर अन्नरक्षा. आता अन्नरक्षामध्ये काय बाळांनो, तर सगळ्यात महत्वाचं आहे त्रयस्तंभ हा खूप वेळा बाळांनो विचारलेला क्वेश्चन आहे, ॲज अ एसईक्यू म्हणून पण, नाहीतर मिक्स मध्ये एलईक्यू विचारतात. ओके, नंतर विरुद्ध आहाराची व्याख्या आणि त्याचे प्रकार हे पण महत्वाचं आहे तेवढंच. ओके, नंतर सविष्य अन्न लक्षणे व प्रकार ॲज अ एसईक्यूच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न विचारले जातात. नंतर मात्रशिती अध्याय बाळांनो, मात्रशिती अध्यायामध्ये सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे अजीर्णाची व्याख्या, हेतू आणि प्रकार. नंतर आलसक, विसूचिका आणि दंड आलसक हे पण महत्वाचं आहे. ओके, नंतर आहे बाळांनो भोजनाची शास्त्रीय पद्धत पण खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर अनुपान पण खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर द्रव्यादी विज्ञानी अध्याय. आता द्रव्यादी विज्ञानी अध्यायामध्ये बाळांनो एकच पॉईंट लक्षात आहे, ते म्हणजे वीर्य, विपाक आणि प्रभाव. हा पॉईंट खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये पण वीर्य महत्वाचं आहे बाळांनो. ओके, नंतर द्रव्याचे गुण व कार्य हे पण वाचून घ्या. नंतर द्रव्याचे कार्य क्षेत्र आणि द्रव्याचं कारमुक्ता हे पण तुम्ही वाचून घ्या. नंतर समान आणि विचित्र प्रत्यारोप आपल्याला थोडं टेब्युलर फॉर्म मध्ये वाचायचं आहे. ओके, नंतर आता सगळ्यात महत्वाचं बाळांनो एलईक्यूच्या दृष्टिकोनातून रसभेदी अध्याय. एक रस 100% येत असतो, त्याच्यामध्ये पण मोर फेमस मधुर आहे, आम्ल आहे आणि कषाय रस आहे. ओके, ह्या तीन पैकी जास्त प्रोबॅबिलिटी असते. ओके, नंतर एक रस एलईक्यूला फिक्सच येत असतो. नंतर दोषादी विज्ञानीय. आता दोषादी बाळांनो हे बघा 11वा आणि 12वा चॅप्टर जो आहे दोषादी विज्ञानीय आणि दोषभेदीय, हे चॅप्टर बाळांनो खूप मोठे आहेत, बट तेवढेच सोपे पण आहेत. आपल्याला जर क्रियाचा पार्ट आपल्याला जर परफेक्ट असेल तर हे दोन्ही पण टॉपिक आपल्याला सहजपणे येऊन जातात. दोष, धातू आणि मल, त्यांचे प्राकृत कार्य, वृद्धी, क्षय आणि चिकित्सा हे एलईक्यूला येऊ शकतं. सगळ्यात मोर फेमस आहे ओजाला जास्त वाचून ठेवा बाळांनो. ओके, नंतर आश्रय भाव पण वाचा. ओके, ह्याचं मी टेबल फॉर्म तुम्हाला देणार आहे, घाबरू नका. 2-4 दिवसामध्ये तो टेबलर फॉर्म तयार होईल,
तुमच्या पुढे ईच अँड एव्हरी गोष्ट अष्टांग हृदय तुम्हाला इझी, सगळं आपण इझी करून टाकू बाळांनो. ओके, घाबरू नका. नंतर दोषभेदी. आता दोषभेदीमध्ये काय काय बाळांनो, दोषभेदी बघा शब्दातच आहे. दोष, वात पित्त कफाचे एक स्थान, त्याचे प्रकार, चेयादी अवस्था आणि लक्षण, याचं पण टेबलच करायचे. होईल तेवढं टेबल फॉर्म मध्येच बाळांनो हे करा, पण हे महत्वाचं आहे. नंतर त्रिविध हेतू कोणकोणते आहेत, त्रिविध रोग मार्ग वगैरे कोणते आहेत, नंतर व्याधीचे प्रकार, नंतर दशविध परीक्षा भाव. दशविध परीक्षा भाव हे टॉपिक महत्वाचं आहे बाळांनो, लक्षात ठेवा. ओके, मी देतोय एवढंच वाचा बाळांनो, ह्याच्या पलीकडे वाचायची गरजच नाही, एवढा ना आउट ऑफ पेपर जातो तुम्हाला. ओके, एवढं लक्षात ठेवा. नंतर दोष उपक्रम नियम मध्ये काय, वात पित्त कफ एका ह्याचा उपक्रम ॲज अ SCQ ला म्हणून विचारतात. ओके, तर वात पित्त कफाचा उपक्रम म्हणजेच वातामध्ये आपण काय करू शकतो, पित्तामध्ये काय करू शकतो, कफामध्ये काय करू शकतो, एवढंच आहे, बाकी काही नाही. ते नंतर दोषाच्या गती महत्वाच्या आहेत, शाखा गती, कोष्ठ गती. नंतर आम टॉपिक एक महत्वाचा आहे. नंतर शोधन काळ आणि औषध सेवन काळ हे खूप महत्वाचं आहे या टॉपिक मधलं बाळांनो. 2 टॉपिक, एक उपक्रम, नंतर शोधन काळ, शोधन शमन. ओके, नंतर द्विविध उपक्रम या अध्यायामध्ये बाळांनो सगळ्यात महत्वाचं आहे लंघन भ्रहण आणि शोधन शमन. एवढंच लक्षात ठेवा. उपक्रम 2 प्रकारचे असतात, एक संतर्पण, अपतर्पण. नंतर संतर्पण मध्ये भ्रहण, अपतर्पण म्हणजे लंघन. लंघन मध्ये परत 2, शोधन आणि शमन, हे 2 टॉपिक आपल्याला व्यवस्थित करायचे. ओके, तर 15वा टॉपिक काही तेवढा इम्पॉर्टंट नाही. तर आजच्या लेक्चरमध्ये बाळांनो मी तुम्हाला अष्टांग हृदयचं सगळी इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि प्रिव्हियस इयरचं अनालिसिस करून मी तुम्हाला सांगितले. एवढंच करा, ह्याच्या बाहेर पेपर पडणारच नाही, माझी शुअर शॉर्ट गॅरंटी आहे. ओके, तर आता भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तुम्हाला चरक संहितेचे मी असेच इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगेल. तर आज आपण आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूयात. हॅव अ गुड डे, बाय.